दुसऱ्या मॅचमध्ये टॉस जिंकला सूर्य मस्कर अर्थात जरी मरी आई धाबा मीत 11 मोह कोहली या संघाने आणि प्रथम निर्णय घेतलाय क्षेत्ररक्षणाचा जशी सामन्याला सुरुवात होते या पण आवाज ऐकूया जो आवाज सातत्याने ऐकावासा वाटतो. या रायगडच्या कानाकोपऱ्यामध्ये कुठेही स्पर्धा असेल या आवाजाशिवाय स्पर्धा पूर्ण होणं अशक्य प्राय. या आपण दीपकजी पाटील सरांचा आवाज या स्पर्धेच्या माध्यमातून ऐकूयात. चला आमच्या आजच्या दिवसाचे 4 संघ आणि 4ही दिवसांचे संघ मालक खास करून सगळ्यांना विनंती आहे की आपण या व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा. आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. जरी मरी आई धाबा मीत 11 मोह कोहली संघमालक युवराज शेठ मात्रे नशीब शेठ भोईर मीत भोईर सर्वांना विनंती आहे आपण या मंचावर. त्याचप्रमाणे महावीर ग्रुप रायगड केवाय ND विभाग संघमालक कुंदनजी मात्रे असतील मिलनजी पालकर स्वतंत्र पालकर सम्राट माळी याही सर्वांना विनंती आहे आपण आदरपूर्वक या व्यासपीठावर यावं. स्पृहा वॉरियर्स रांजणकर अलिबाग. चला दुसऱ्या मॅचला होते सुरुवात. व्हाईट बॉलनं मात्र ही सुरुवात झाली आणि पहिली धाव अबांतरच्या स्वरूपामध्ये स्पृहा वॉरियर्स रांजणकर अलिबाग संघाचे संघमालक केतनजी मात्रे आपणा सुद्धा विनंती आहे आपण मंचावर यावं. रायबादेवी रावे आणि आई भवानी माता साई या संघाचे संघमालक अमितजी टावरे प्रतीकजी पाटील याही सर्वांना विनंती आहे आपण सगळ्यांनी या मंचावर येऊन स्थानापन्न व्हा. आपल्या सर्वांचं हार्दिक असं स्वागत आहे. सलामीची जोडी आपण बघताय महावीर ग्रुप रायगड केवाळ ND विभागाकडून कुशल गुरव. हो आणखीन एक चांगला बॉल वेगवान सुद्धा होता. विकीचा कट करण्याचा प्रयत्न स्टंप लाईनवरचा हा चेंडू सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये. पहा काय चेंडू टप्पा पडला आतमध्ये आला बाउन्स पाहायला मिळाला आणि सातत्यानं तुम्हाला चित्र पाहायला मिळेल. दुष्टांच्या पाठीमागे आपण पाहतोय रायगडचा टायगर उस्मान पटेल. हो यावेळेस ऑनसाइडला खेळायचं होतं बॉल पाठीमागे गेलाय उस्मान पटेलच्या हातामध्ये आणि इकडे मात्र पहिला मोठा धक्का सहन करावा लागेल महावीर ग्रुप केवाळे ND विभागाला. सलामीवीर फलंदाज मान फ्रॉम कडाव कर्जतचा कुशल गुरव यावेळेस मैदानाच्या बाहेर. जी पाटील साहेब
आपणा सुद्धा विनंती आहे आपण मंचावर येऊन स्थानापन्न व्हा. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. रायगड जिल्हा परिषद दिघोडे अध्यक्ष आहेत निलेश शेठ पाटील साहेब, आपलं सहर्ष स्वागत. तर पहिला मोठा झटका मात्र पहिल्याच ओव्हरमध्ये विकी भोईरला ही सफलता मात्र प्राप्त झाले. कुशल गुरव फारशी काही चमक दाखवू शकला नाहीये आणि तो मात्र झटपट बाद झालाय. विकी पुन्हा एकदा यावेळेचा हा चेंडू सरळ विकेट किपर उस्मानकडे सरकत असताना डॉट बॉल पाहायला मिळेल. मागच्या बॅचमध्ये आपण उसळणारे चेंडू पाहिले. विश्वजित ठाकूरची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. नयन भगतनं काय गोलंदाजी केली आणि इकडे ज्या पद्धतीने आज आयकॉन खेळतोय मॅन फ्रॉम धारावी नवी मुंबईचा खेळाडू. ओ यावेळेस मात्र चांगला कनेक्ट झालाय. बॉल सरळ निघालाय. फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जाईल. वीरूच्या बॅटमधून येतोय पहिला चौकार. यावेळेचा हा चेंडू कट करण्याचा प्रयत्न होता. समोरच्या दिशेमध्ये कबर क्षेत्रामध्ये सिंगल मिळेल. वीरू बाबरे आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला अक्षय आहेत. अक्षय मात्रे अलिबागचेच खेळाडू आहेत. अबू टोपण नावानं मात्र ओळखलं जातं या खेळाडूला. तर पहिलं षटक सुरू आहे. आतापर्यंत चांगलं राहिलंय आणि या नावाप्रमाणेच विकी भोईर आणखीन एक उसळणारा चेंडू उस्मानच्या डोक्यावरून सरळ फ्लाय झालाय. नो चान्स फॉर विकेट किपर. बॉल सरळ लॉंग स्टॉप सीमारेषेच्या पलीकडे जाईल. 4 धावांकरता चौकार. चला पहिलं षटक समाप्त झालंय. धावफलकावर एक फलंदाजाच्या मोबदल्यामध्ये 10 धावा. महावीर ग्रुप केवाळे ND विभाग. आणखीन एक चेंडू आपण पाहिला उसळणारा व्हाईट बॉलचा इशारा येतोय पंचांचा. मनीष आहेत. दुसऱ्या षटकाला सुरुवात होते. मनीष फडके मॅन फ्रॉम नांदगाव. पहिले 2 चेंडू अवांतर धावा. व्हाईट बॉल कारण रबर बॉलला
पाहायला गेलं तर लवकर लईमध्ये येणं गोलंदाजाला सोपं नसतं, सोपं नाहीये. कारण चेंडू जास्त वळतो, बाहेर जातो, बाउन्स सुद्धा होतो. त्यामुळं अवांतरच्या स्वरूपामध्ये बऱ्याचशा धावा तुम्हाला या स्पर्धेमध्ये येताना दिसतील. परंतु यावेळेस मात्र चांगला बॉल आउटसाइड ऑफ स्टंप टप्पा पडला, हलकासा बाहेर कट होत सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल पहिलं 2 व्हाईट बॉल नंतर मात्र चांगले कमबॅक करत असताना मनीष. ओ यावेळेस डाऊन द ग्राउंड स्ट्रेट ड्राईव्ह फटका पाहायला मिळतोय. बॉलला पाठवलंय सरळ लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर, उत्तुंग षटकार. सुपर स्ट्रोक अगदी समोरच्या दिशेमध्ये. वीरूच्या बॅट मधून मात्र आणखीन एक कराराच्या बाप. चौकारानं सुरुवात केली आता षटकार. ओ फक्त टच दिला. इकडे मात्र थर्डमॅनला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत उस्मान पटेल आहे त्या ठिकाणी. सिंगल प्राप्त होईल. एकेरी धावसंख्या 1 ने पुढे जाईल. चांगल्या सुरुवातीपासूनच मी तर वीरू बाबरेच्या पद्धतीने खेळतात. अतिशय चांगल्या पद्धतीने चेंडू कनेक्ट करतात आणि नक्कीच वीरू बाबरे यांच्याकडून एक चांगल्या मोठ्या इनिंगची अपेक्षा जरूर असेल ती महावीर ग्रुप रायगड केवाळे यांनी विभाग नेरे दुंद्रे विभागाचा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू पाहूया सरळ पुन्हा एकदा विकेट किपर एंडकडे. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता. हा चेंडू थोडासा ऑफस्टम्पच्या बाहेर होता, सोडून दिला होता. अबूसाठी सरप्राईज होतं. परंतु पाहूया इकडे रिव्ह्यू घेण्यात आलाय व्हाईट बॉलसाठी. तिसरं पंच या ठिकाणी हा निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवतील. लेजंड अंपायर JP जय पवार सर फ्रॉम कल्याण. स्पर्धेमध्ये पाहूया जय पवार काय म्हणतात. चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेर निघतात. परंतु अक्षय मात्रे अबूचा अंदाज बरोबर येतोय की पंचांचं हेच आता मात्र पाहावं लागेल. इट्स अ फेअर डिलिव्हरी कॉल फ्रॉम थर्ड अंपायर. त्यामुळे इकडे मात्र रिव्ह्यूचा काहीच फायदा झालेला नाहीये महावीर ग्रुप केवाळे ND विभागाला. मनीष फडके पुन्हा एकदा. अपील पाहायला मिळतोय. बॅटची केडा घेतली सरळ विकेट किपर विकी भोईरच्या हातामध्ये झेल देत आणखीन एक धक्का मात्र सहन करावा लागेल. मान फ्रॉम अलिबाग अक्षय बात्रे दोनही सलामीवीर मैदानाच्या बाहेर. मनीष फडके पुन्हा एकदा सज्ज होतील. विकेट मिळाले. दोनही सलामीवीर झटपट बाद केलेत महावीर ग्रुप केवाळे ND विभागाचे. त्यामुळे आता मधल्या फळीतील फलंदाज नुकताच दाखल झालेला मात्र मोठी जुई अंकेश कामोटकर. हा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप कट करण्याचा प्रयत्न थोडासा जागेवरूनच झाला होता. हा चेंडू पुन्हा एकदा रिप्ले मधून थोडासा बाहेर ठेवलाय. कोणतंही फुटवर्क नव्हतं. जागेवरूनच कट करण्याचा प्रयत्न झाला होता.
2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 2 षटकांच्या अखेरीस धावफलकावर महावीर ग्रुपची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल. 2 सलामीवीरांना गमावल्यानंतर 19 धावा. वाला ना नाव लय फेमस झाला हाय. संदेश पाटील 24 वाला ना नाव लय फेमस झाला हाय. हाय 24 लाईव्ह इव्हेंटचे सर्वा संध्याजी पाटील प्रचंड मेहनत घेतात या स्पर्धेसाठी. पहिला चेंडू आपण पाहिला. इकडे मात्र टप्पा पडल्यानंतर उसळी पाहायला मिळाली. दिनेश पाटील मॅन फ्रॉम नारपोली. यावेळेस मात्र चांगलं एक्झिक्युशन पाहायला मिळतोय. बॉलला पाठवलंय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. वीरू बाबरेच्या बॅटमधून येतोय अविश्वसनीय फटका. षटकार. फेमस झाला हाय. विवेक पाटील 24 वाला नाव लय फेमस झाला हाय. जम्बो पाटील 24 वाला नाव लय फेमस झाला हाय. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेज सुरू आहे आणि त्यांच्यावर आधारित हे गीत. प्रचंड मेहनत संदेश पाटील, चांबो, विवेक पूर्ण टीम ज्या पद्धतीनं तुमच्यापर्यंत हे प्रक्षेपण पोहोचवत आहे. खऱ्या अर्थानं एन्जॉय असाल कारण पूर्णपणे ग्रीनिश ग्राउंड, पूर्णपणे गवत आपल्याला पाहायला मिळतं. बाजूला नवी मुंबईचं एअरपोर्ट आपल्याला पाहायला मिळते. तुम्हाला विमानं सुद्धा पाहायला मिळतील लँडिंग होत असताना. ते सुद्धा काही क्षणातच तुमच्या स्क्रीनवर. परंतु ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलं नसेल अजूनही चॅनल जरूर सबस्क्राईब करा. यावेळेस मात्र समोर ड्राईव्ह केला. ऑन ड्राईव्हचा फटका स्ट्रेट टू द लॉंग ऑन. मयूर आहेत त्या ठिकाणी. सिंगल मिळेल. एकेरी धावेच्या मदतीनं टीमची टोटल मात्र पुढे जाईल. 26 धावा धावफलकावर 2 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये. सध्या स्थिती आपण पाहिली तर वीरू बाबरेनं डाव सावरलाय. 9 बॉलमध्ये 19 धावांवर खेळतोय. एक चांगली इनिंग. दिनेश पाटील नारपोली नुकतीच मागच्याच आठवड्यामध्ये कोपरची स्पर्धा जिंकलेला हा ग्रामीणचा संघ नारपोली. आणि दिनेश पाटील नेहमीच रबर बॉल पावसाळी क्रिकेट स्पर्धेमध्ये भन्नाट फॉर्ममध्ये आपल्याला पाहायला मिळतो. व्हाईट बॉलचा इशारा आलाय पण संचा एक अतिरिक्त रन स्क्रीनवर आपण पाहू शकता. वासू शेठ भोईर नीती स्पोर्टचे सर्वा. चेंडू थोडासा टप्पा पडला आतमध्ये. खरं तर त्या ठिकाणी थोडंसं साचलेलं पाणी होतं आणि हे पाहायला मिळेल. हे चित्र रायगड जिल्हा परिषद दिघोडे अध्यक्ष आदरणीय निलेश शेठ पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झाले. त्यांचा मी सहर्ष स्वागत करतोय. यावेळी चांगला कनेक्ट झालाय आणि बॉलला सरळ पाठवून दिलंय. स्क्वेअर लाईक बाउंड्री लाईनच्या बाहेर. तडाका. मोठी जुईचा फलंदाज अंकेश कामोटकरचा षटकार. सुरुवात काय झाली अंकेश कामोटकरची. षटकारानं अकाउंट ओपन केलंय.
समोर खेळायचं होतं, प्रॉपर कनेक्शन झालेलं नाहीये. बॅटच्या थोडासा खालच्या भागामध्ये लागला असावा कदाचित. अगदी बिडॉनच्या दिशेमध्ये चेंडू उचलला जाईल तोपर्यंत मात्र एक सिंगल. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर महावीर ग्रुप केवाळे एनडी विभाग टीमची धावसंख्या 2 गडी बाद 34 धावा. आता एकच रायगड प्रीमियर लीग. आता आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग. 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 हे दमदार भारी अंगार आमचे खेळाडू एक नंबर. हे सगळी आमची आयोजन कमिटी पान फ्रॉम दोंदरे, प्रसन्न पाटील आपण पाहू शकता आपल्या टीव्ही स्क्रीनवर. ऋषी भोईर आहेत, दाबोलीचे रायगडचा वंडर बॉय आकाश तारेकर, प्रशांत कांबळी पांड्या, इकडे विशाल जितेकर या स्पर्धेचे आयोजक, साथीला विश्वजित ठाकूर, दिघोडे, सर्वांचा लाडका खेळाडू मोठ्या ज्याला आपण पाहू शकता बाजूला वासुशेठ भोईर, निधी स्पोर्ट्सचे सर्वे सर्वा ज्यांच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेसाठी पाण्याची व्यवस्था आपण आज करण्यात आले त्याबद्दल त्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. तेजस्वी म्हात्रे, प्रचंड मेहनत प्रत्येक स्पर्धेसाठी त्यांची आपल्याला पाहायला मिळते. सर्वांचं आम्ही मनाच्या अंतःकरणापासून हार्दिक हार्दिक असं स्वागत करतोय. निलेश शेठ पाटील साहेबांना आपण पाहू शकता आपल्या टीव्ही स्क्रीनवर. सर्व मान्यवरांचं आम्ही हार्दिक असं स्वागत करतोय आणि जाऊया पुन्हा एकदा बादच्या दिशेनं. 4थ्या षटकाला होईल सुरुवात. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 34-2 अशी स्थिती आहे. त्यामुळे थोडा धावफलक वाढवावा लागेल कारण पाठीमागचा सामना आपण पाहिला पटकन चेस झाला होता विश्वजित ठाकूरच्या संघानं आणि त्याचमुळे या मैदानावर कितीही धावा अपुऱ्या पडतात. हे चित्र गतवर्षी सुद्धा आपण पाहिलं. गतवर्षी सुद्धा 85-88 धावा सहजतेनं चेस होताना आपण बघितल्या. 4थं षटक घेऊन गोलंदाज आर्यन भोईर, नशीब शेठ भोईर यांचे सुपुत्र आहेत. आउटसाइड ऑफ स्टंप कट करण्याचा प्रयत्न होता इकडे मात्र आय थिंक अपील पाहायला मिळते इकडे. पाहूया पंचांचा निर्णय काय होतोय. थोडीशी साशंकता आहे परंतु कदाचित ज्या पद्धतीनं पंचांचे हावभाव पाहायला मिळतात इकडे थोडीशी धोक्याची घंटा वाजले की काय. आणि फलंदाज बाद आहे. इकडे बाहेर जाणाऱ्या चेंडूला छेडछाड करण्याचा प्रयत्न अंकेश कामोडकरचा आणि विकी भोईरनं यष्टांच्या पाठीमागे टिपलेला जेल आणि आर्यन भोईरला मिळालेली ही पहिली सफलता. एक मोठा फलंदाज बाद केलाय आर्यननं. पाहूया पुन्हा एकदा खऱ्या अर्थानं हा चेंडू ज्या पद्धतीनं बाहेर जाणारा चेंडू होता थोडासा बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि त्याच कारणास्तव इकडे एज घेतल्यानंतर पाठीमागे एक चांगला झेल टिपण्यात आला. रायगड प्रीमियर लीग सीझन 2 दुसरं पर्व आपल्याला पाहायला मिळतंय. महावीर ग्रुप रायगड केवाळे एनडी विभाग हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. एका बाजूला वैभव पाटील कंठवलीचे खेळाडू आहेत जे टीमला लीड करतात, कर्णधार आहेत आणि दुसऱ्या बाजूला आपण संघ पाहिला तर जरी मरी आई धाबा, मीत 11 मोहो कोहली, मीत आर्यन भोईर. एका बाजूला गोलंदाजी बारकोर नशीब शेठ भोईर त्यांचे सुपुत्र आहेत आणि या संघाचे संघ मालक आहेत आणि त्यांचे सुपुत्र सध्याच्या घडीला गोलंदाजी बारकवर आणि पहिलाच बॉलवर विकेट सुद्धा आपल्याला पाहायला मिळालंय. बरेचसे आमचे लाईव्ह व्ह्युअर्स ही स्पर्धा लाईव्ह पाहतात त्या सर्वांचा मी सहर्ष स्वागत करतोय. समोरच्या दिशेला फटका स्ट्रेट टू द लॉंग ऑन, झेल सोडलाय.
इकडे चान्स जरूर होती. थोडंसं आउटफील्ड नेहमी खराब असतं खरं तर रबर बॉल पावसाळी क्रिकेट स्पर्धेमध्ये, परंतु तरीसुद्धा मी तर म्हणेन ना चांगल्या पद्धतीनं इकडे आउटफील्ड आहे. काही ठिकाणी पॅचेस, परंतु पहा इकडे चांगल्या पद्धतीची आउटफील्ड होती, परंतु थोडासा मी तर म्हणेन लेझीनेस, थोडासा उशिरानं चेल घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला आणि त्याचमुळे इकडे मात्र हा चेल सोडण्यात आला आहे. नाहीतर अन्यथा आर्यन भोईरला आणखीन एक सफलता मात्र मिळाली असती. कदाचित सध्या तो हॅट्रिकच्या उंबट्यावर सुद्धा पाहायला मिळाला असता. वैभव पाटील आलेत कॅप्टन आणि पहिला चेंडू फेस करत होते आणि कॅप्टनला पहिलाच बॉलवर खरं तर पाठीमागे पाठवण्याची दामी संधी होती. सामना पाहतात खोपटे गावामधून आमचे एक दिग्गज समालोचक, गायक, सुप्रसिद्ध निवेदक सुरामजी गरज साहेब, त्यांचे संपूर्ण सहकारी या स्पर्धेचा आनंद घेतात. त्या सर्वांचं आम्ही रायगड प्रीमियर लीग पर्व 2 मध्ये सहर्ष स्वागत करतोय. सुस्वागतम सुरामजी, आपलं सहर्ष स्वागत आहे. व्हाईट बॉलचा इशारा आला, एक अतिरिक्त रन सोडली जाते, धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 36 जाबा सद्यस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. आर्यन भोईर, फार मोठी संधी आहे आर्यनकडे, मोठ्या प्लॅटफॉर्मवर खेळण्याची संधी मिळाली. हा चेंडू थोडासा ऑफस्टोनच्या बाहेर करण्याचा प्रयत्न, नो बॉलचा इशारा आलाय पंचांचा. त्यामुळं आणखीन एक अतिरिक्त स्वरूपामध्ये थोडंसं दिशाहीन चेंडू पाहायला मिळतं. सुरुवात चांगली केली होती, पहिल्याच बॉलवर विकेट, दुसऱ्या बॉलवर त्याच्या गोलंदाजीवर झेल सोडण्यात आला. त्यामुळे कुठेतरी विकेट टेकर बॉलर, परंतु थोडासा काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न सद्यस्थितीमध्ये आपण बघितलं तर आर्यन भोईर करताना दिसतोय. नो बॉल आहे आणि त्यामुळे ऑब्व्हियसली नेक्स्ट बॉल पूर्णपणे मुक्तपणे खेळण्याची एक नामी संधी आहे महावीर ग्रुपकडे. स्थिरावलेला फलंदाज वीरू, बापरे, ऑन स्ट्राईक, फ्रीडचा बॉल. ओ यावेळेस ऑन साईडला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर, फ्रीटवर मात्र एक चांगला हिट, बॉल सरळ सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांकरता षटकार. एक सिंगल येत असताना मला मिळतं धावफलकावरती 44 आहेत. 3 फलंदाज बाद झालेले आहेत. पूर्वार्धाचा खेळ चालू आहे. महावीर इरलबंद, महावीर ग्रुप केवाळे या संघाला तुम्ही पाहत आहात. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग चालू आहे. नुकतंच आगमन होतं या स्पर्धेच्या माध्यमातून आदरणीय अमितजी टावरे साहेब ज्यांचं आगमन झालेलं पाहायला मिळत आहे. निलेजी पाटील साहेब, संघमालक रायबादेवी रावे, आई भवानी माता साई या संघाचे संघमालक. हा ऍक्शन रिप्ले पहा, काय कव पाहायला मिळाला होता. बनाना स्विंग बॉलमध्ये पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले, बनाना स्विंग, बनानाच्याच कलरचा हा बॉल आहे. हा स्विंग बॉल हवेमध्ये हेलकावे खातोय आर्यन भोईर. यावेळेला परफेक्ट मिडल झालाय. बॅट मधून रब्बर बॉलवरती जब्बर फटका, षटकार. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. ऍक्शन रिप्ले स्क्रीन वरती पाहत आहे. स्टँड अँड डिलिव्हर्ड डाऊन दी ग्राउंड, लांब लचक फटका येतोय. वैभव वसंत पाटील, उरण तालुक्यातील कंठवली नावाचं एक छोटंसं गाव आहे. गावामध्ये इतके खेळाडू नाही आहेत की एक मोठ्या दरवाजाच्या किंवा मोठ्या स्पर्धा हा खेळाडू खेळू शकतो. नावावरती 6 बाईक आहेत, 6 कूलर आहेत, 1 मोबाईल आहे, परंतु अद्याप बाईक आलेली नाही. याचं कारण आहे गावामध्ये मोठ्या स्पर्धा न खेळणारा संघ, ज्यामधून पुढे येणारा खेळाडू वैभव वसंत पाटील. 51 म्हटल्या 3 फलंदाज बाद.
आर्यन भोईरला तुम्ही पाहताय गोलंदाजी मार्कवरती तो दाखल झाला. हा डेड बॉल आहे. वैभव पाटीलने गतवर्षी मुंबापुरीमध्ये केलेली खुल्या गटामध्ये अनेक स्पर्धांमधली गोलंदाजी डोळ्याची पारणं रिपवणारी राहिली. पुढचा चेंडू या वेळेला फटका इथे फसतोय. थर्ड मॅनला चेंडू निघालाय. बॅकवर्ड पॉइंट मधून क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतोय. सिंगल मिळाली. दोन्ही गाड्या एका डोळ्यावरती. अपघात अट्टळ होता. फेकी चांगली झाली आहे. फलंदाज वैभव पाटीलला परतावा लागणार माघारी. 51 या धावसंख्येवरती लागला महत्वाचा धक्का. बॅटर आउट. ऍक्शन रिप्ले पहा. हेजिटेशन्स पाहायला मिळाले. ताळमेळ जुळलं नाही आणि याचंच कारण की काय. बटर वैभव पाटीलला इथे माघारी परतावा लागते. बाबांना म्हणलेले आहेत जितेंद्र बाबरे अर्थात विरू. पालघर जिल्ह्यातील सातपाटी मध्ये या खेळाडूला आपण पाहता. या गावाला बिलॉंग करणारा जिल्हा पालघर आहे, तालुका पालघर आहे आणि सातपाटी गावाचा सुपुत्र ॲज अ आयकॉन म्हणून आज या स्पर्धेच्या माध्यमातून खेळतोय वीरेंद्र बाबरे. विरूला आपण मान्सून ब्लास्टमध्ये पाहिलं, मान्सून सिरीजमध्ये पाहिलं आणि तदनंतर अनेकांच्या चर्चेतील हा खेळाडू सातत्याने पाहायला मिळाला. असा खेळाडू जो मैदानाच्या आतमध्ये आहे. नवीन बॅटर मैदानावरती दाखल होतोय. प्रितेश सळी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. नवापाड्याचा खेळाडू आहे. विंधने ग्रामपंचायत म्हटल्यानंतर सर्वाधिक जास्त गावं एका ग्रामपंचायतमध्ये मोडतात. 8 गावं आहेत मला वाटतं. छोटी छोटी 8 गावं आहेत जी एका ग्रामपंचायतमध्ये आहेत. टाकी गाव असेल, बोरखार असेल, धाकटी जुई असेल, विंधणी असेल, कंठवली असेल. ही छोटी छोटी गावं मिळून एक ग्रामपंचायत बनलेली आहे. गोलंदाजी मार्कमध्ये मनीष पडके. खरं तर मनीष 2 आहेत एकाच गावातले. एक मनीष कुटले आणि एक मनीष पडके. चर्चेतील ही दोन्ही नावं राहिली आहेत. सातत्याने मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहात. गोलंदाजी मार्कमध्ये मनीष पडकेला तुम्ही पाहताय. दफलकावरती 52 बनलाय. 4 फलंदाज बाद झाल्यात. 4 षटकांचा खेळ संपलाय. पुढील 2 षटक सर्वाधिक महत्वाचे राहणार आहेत. मनीष फडके गोलंदाजी मार्कमध्ये आला. नांदगावचा एक वेगवान गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. शेजारीच गणपतीचं गाव आहे, कारण भिंगारी गाव हे गणरायाचं गाव. यावेळेला ऑन साईडला आकाशाला गवसनी घेत चेंडू सीमारेषेच्या बाहेर. वीरेंद्र बाबरे. वीरूने ठोकला षटकार. अजय दादा पाटील. ऍक्शन रिप्ले स्क्रीनवरती तुम्ही पाल. बॉडीचं बॅलन्स, संतुलन, हँड अँड आय कॉर्डिनेशन, ऑल इज वेल. काय फटका पाहायला मिळाला. वीरेंद्र बाबरे. सातपाटीला समुद्र किनारा देखील लाभलेला आहे आणि याच सातपाटीचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो आहे. वीरेंद्र बाबरेला तुम्ही पाहताय. 58 बनल्यात. यावेळेला समोर बॅटिंगचा क्लास. फटका इथे फसला. उंची जास्त, लांबी कमी. काय झेल टिपलाय. अफलातून सूर्यमस्कर कर्णधार. काय झेल टिपतोय. अविश्वसनीय, अमानवीय झेल. टाळ्यांचा कडकडाट. फलंदाज बाद. अँड डेव्हलपर्स अजयजी पाटील साहेब यांचे कौतुक करायला हवं, परंतु त्याआधी ही क्षणचित्र पहा. अविश्वसनीय झेल. खरं तर वीरेंद्र बाबरेलाही या झेलवरती विश्वासच बसला नव्हता की हा झेल होईल म्हणून. परंतु सूर्य आहे ना, तो सब मुमकिन आहे. स्काय सूर्या या नावामध्ये खूप काय. खरं तर आपण पाहिलं मैदानाच्या आतमध्ये ज्या रीतीने